राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. रेल्वे बोगद्यातील लागलेले ग्रहण केव्हा संपणार? रेल्वे प्रशासन बेफिकीर. शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करणार. मिरज रोड येथील रेल्वे भुयारी मार्गातील 32A ब्रिज खाली लागलेले ग्रहण केव्हा संपणार, असा प्रश्न येथील नागरिक प्रवासी सातत्याने करीत आहेत. शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने या सर्व समस्यांचे निवेदन स्मरणपत्र रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सोलापूर, सहाय्यक मंडल इंजिनियर पंढरपूर यांना देण्यात आले. या विरोधात सांगोलकर मोठे जन आंदोलन करणार असल्याची माहिती शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आली. या बोगद्यामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीने अपघाताची मालिका सुरूच आहे. ही बाब रेल्वे प्रशासनास वारंवार आंदोलने करून निदर्शनास आणून दिली, तरीही गेल्या 1 वर्षापासून प्रशासन केवळ चालढकल करत आहे. या मार्गात स्ट्रीट लाईटची सोय नसल्याने सायंकाळी अपघातांची संख्या वाढली आहे. अनेक अपघातामुळे नागरिकांना इजा झालेली आहे, अवयव निकामी झालेले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. रेल्वे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभागाची कामाची जबाबदारी हे प्रशासन झटकत आहे. अजून रेल्वे प्रशासन किती सर्वसामान्य नागरिकांचा अंत पाहणार आहे? या ठिकाणी शहीद अशोक कामटे संघटना वृक्षारोपण करून हा कार्यक्रम घेऊन रेल्वे प्रशासनाला जाग आणणार आहे. या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाली तर याला संपूर्ण रेल्वे प्रशासन जबाबदार राहील. येत्या 4 दिवसात येथील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास किंवा उपाययोजना न केल्यास शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील, अशी त्यांना इशारा देण्यात येत आहे. जय हिंद.